हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करतं ना त्याची बघा होता. पाहणी करताना अजित पवार पूरग्रस्तावरती घसरले. कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा तोल सुटला. शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पाहणी दौऱ्यादरम्यान सोलापुरात घोषणा. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. एकरी किमान 30,000ची नुकसान भरपाई घोषित करावी. केंद्रानं बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही मदत द्यावी. राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट. ओला दुष्काळ जाहीर करण्यासोबतच सरसकट कर्जमाफी आणि केंद्राकडनं विशेष पॅकेजची मागणी. भाजपसह शिवसेनेचे मंत्री आमदार पूरग्रस्तांना मदत करणार. 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार. तर राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देणार. फोटोऐवजी मदतीच्या किटमध्ये काय आहे ते पहा. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर. तर मदतीचा टेम्पो गावकऱ्यांनी परत पाठवला. धाराशिवच्या परंडा तालुक्यातलं वाघेगव्हाण गाव होतं 72 तास पाण्याखाली. संसाराचा चिखल पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. गावात सर्वात आधी पोहोचलं न्यूज 18 लोकमत. आम्हाला समजत नव्हतं काय करावी. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हेगाव पाण्याखाली. गावातील शेकडो कुटुंब स्थलांतरित. शेती पिकांचं प्रचंड नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. दिरंगाई केली तर महाराष्ट्र जाम करू. नुकसानीची पाहणी केल्यावरती मनोज जरांगेंचा इशारा.